नमस्कार। बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने सलग दोनदा खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे। आता ज्येष्ठ नेते शरद पवार देखील बीडच्या जागेबाबत मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। प्रीतम मुंडेंनी देखील आपण सर्व नेत्यांच्या आग्रहाचा सन्मान करत असल्याचं सांगत त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे। मात्र बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंना रिंगणात उतरवलं आहे। आता त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी देखील व्यूहरचना आखली आहे। सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी, आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात असलेली धग आणि इतर मुद्द्यांचा लाभ उठवू शकणारा व जिल्हाभरात स्वतंत्र ओळख आहे असा चेहरा पवारांच्या राष्ट्रवादीकडून शोधला जात होता। यात प्रामुख्याने शिवसंग्रामच्या डॉक्टर ज्योती विनायक मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचे नाव आघाडीवर होते। मात्र आता प्रामुख्याने ज्योती मेटे यांचं नाव समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी आज सकाळी शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली। तसेच शरद पवार यांनी बीडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची 20 तारखेला बैठक बोलावली आहे। तर याच वेळी ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश होऊ शकतो अशी देखील चर्चा आहे। दरम्यान पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा व पक्षाची ताकद मागे उभी करायची असे गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडले जात आहे। डॉक्टर ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीत असला तरी अलीकडे महायुतीत छोट्या घटक पक्षांना दुय्यमच वागणूक मिळत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर ज्योती मेटे यांना विचारणा करण्यात आली आहे। डॉक्टर मेटे यांचे पती दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात मराठा समाजाचे आरक्षण असो किंवा मुस्लिम समाजाचे आरक्षण किंवा धनगर आरक्षण या मुद्द्यांसह सामाजिक चळवळीत कायम सक्रिय सहभाग घेतला आहे। त्यांचा मृत्यू देखील मराठा समाजाच्या आरक्षण बैठकीला जात असताना वाहन अपघातात झालेला आहे। इतर सर्व समाजात दिवंगत मेटेंबद्दल असलेला आदर व सहानुभूती याचा थेट फायदा डॉक्टर ज्योती मेटे यांना होऊ शकतो। तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा जरांगेंचं आंदोलन याचा प्रभाव हा बीड जिल्ह्यात नेहमी जास्त बघायला मिळत असतो। त्यामुळे ज्योती विनायकराव मेटे यांचं नाव समोर आल्याने पंकजा मुंडेंना ही निवडणूक सोपी जाणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे। तर पवारांनी आता भाजपच्या छोट्या छोट्या मित्रपक्षांना टार्गेट करून नवे डाव आखण्यास सुरुवात केली आहे। आधी जानकर नंतर आता ज्योती मेटे यामुळे भाजपला माढानंतर बीडच्या लोकसभा मतदारसंघात मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका।